सो मला खूप असं वाटतं की काही गोष्टी तुमच्या नशिबात लिहून ठेवलेलं असतं आणि त्या आपोआप घडतात. त्यासाठी वेगळी मेहनत घेण्याची गरज नाही आहे. अनिता एक काहीतरी वेगळी एनर्जी घेऊन येते आणि ती काहीतरी पॉझिटिव्हिटी घेऊन येते आणि इतके धमाल सीन्स होतात, मज्जा येते करायला. नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लचप मराठी. नवा गडी नवा राज्य या मालिकेचं निमित्त आहे. मालिकेचा प्रीमियर सोहळा पार पडला आणि आम्ही काही भाग बघितलेत आणि खूप छान वाटतं. आणि लगेचच आपण प्रतिक्रिया घेऊयात अभिनेत्री पल्लवी पाटीलकडून. पल्लवी, खूप छान वाटतंय कारण मालिकेचं काही भाग आम्हाला या प्रीमियर सोहळ्याच्या निमित्तानं बघायला मिळेल. मुळात मालिकेचा प्रीमियर सोहळा हे तुझ्यासाठी पहिल्यांदाच आहे आणि तू लीड सगळ्यांसाठीच पहिल्यांदा आहे. कारण कधीच नाही घडलं हे की मालिकेचं स्क्रीनिंग होतं किंवा काही एपिसोड्स लोकांना दाखवले जातात आणि असं आपलं मीडियाशी इंटरॅक्शन होतं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण मालिकेच्या प्रमोशनसाठी भेटतो, पण स्क्रीनिंग झालं हे पहिल्यांदाच घडते. सो हे सगळ्यांसाठीच पहिल्यांदा आहे. मला हे खूपच आवडलं आहे खरं तर. आम्हाला आनंदी आवडली आहे खूप. खूप छान वाटलं आणि तुला या भूमिकेत बघून आणि तू खूप न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. पण आता तू स्वतःला बघितलंस बिग स्क्रीनवर जे मालिकेचं प्रीमियर झालं, आता काय? माझं ना काय होतं की आत्ता आम्ही जवळपास 1.5 महिना आम्ही काम करतो. सो मी विसरले होते की हे दाखवणार, पण मी काम करते आणि काल अचानक हे माहिती होतं की आपलं स्क्रीनिंग आहे. पण आता असं झालं की उद्या स्क्रीनिंग आहे. मग मला कालपासून जरा मी काय म्हणतं, मग बऱ्याच असे इमोशन्स मिक्स झाले होते. टेन्शन आलं होतं, एक्साइटमेंट होती, सगळंच होतं. पण आता जरा मला बरं वाटतं आहे बघून. आणि तुला आवडलं आहे मला ते पण ऐकून खूप बरं वाटतं. पण हे आनंदी साकारणं किंवा या मालिकेसाठी एक महत्त्वाची भूमिका, एक लीड करणं, ते कशा पद्धतीचं होतं आणि ते तुझ्यापर्यंत कसं आलेलं? खूप माणसं भेटली काही महिन्यांपूर्वी. अचानक काही माणसं कोणा थ्रू भेटत गेली आणि ते म्हणतात ना की तुमच्या नशिबात असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतं. ते खूप काही 8-10 दिवसातच घडलेलं आहे खरं तर. ते गोष्ट झाली आणि मग गौरवचा फोन आला किंवा सगळं इतकं पटापट होत गेलं की त्यासाठी मला वेगळी मेहनत घ्यावी लागली नाही. सो मला खूप असं वाटतं की काही गोष्टी तुमच्या नशिबात लिहून ठेवलेलं असतं आणि त्या आपोआप घडतात. त्यासाठी वेगळी मेहनत घेण्याची गरज नाही आहे. मालिकेचा वेगळा विषय आणि काहीतरी छान वेगळं नवीन बघायला मिळतं. म्हणजे या वाहिनीवरच्या मालिका ज्या आहेत लोकप्रिय ठरतात, घराघरापर्यंत पोहोचतात. तुला काय वाटतं आनंदीला कशा पद्धतीने प्रेक्षक आपलंसं करतील? कारण वी नेव्हर नो. मी खरं तर थांबले होते कारण मला एक चांगली कथा हवी होती, चांगली भूमिका हवी होती, चांगली टीम हवी होती. कारण ते पण तितकंच महत्त्वाचं. कारण आपण कोणत्या माणसांबरोबर काम करतो तेही खूप महत्त्वाचं आहे. कारण आम्ही 12 तास 13 तास एकत्र असतो. सो मला कितपत शिकायला मिळतं हे पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. सो ते सगळंच जुळून आलं. सो फक्त मी आनंदी किती आवडते ह्यापेक्षा ही गोष्ट किती लोकांपर्यंत पोहोचते आत्ता हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आणि ही टीम मग सायशा असेल किंवा अनिता असेल, कश्यप असेल, या सगळ्यांसोबत काम करत असते. मजा येते अगं, खूप मजा येते. एकतर अनिताबरोबर कश्यपबरोबर आमच्या तिघांचे जास्त सीन्स असतात. अनिता एक काहीतरी वेगळी एनर्जी घेऊन येते आणि ती काहीतरी पॉझिटिव्हिटी घेऊन येते आणि इतके धमाल सीन्स होतात, मज्जा येते करायला. सो खूपच आवडतं आहे मला. मलाही खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा तुला. आणि या भूमिकेतून आनंदी जी आहे ती घराघरात पोहोचेल अशा शुभेच्छा देते तुला. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.